यानंतर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अगदी प्रास्ताविकपर आणि शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माजी सभापती युवा नेते सन्माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांना विनंती करतोय, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या या कवी संमेलनासाठी उपस्थित संबंध महाराष्ट्रातून आणि बाहेरून आलेले सर्व कविजन, आदरणीय सावंत सर, माजी आमदार मोहन अण्णाजी हंबर्डे साहेब, माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोजेगावकर साहेब, या व्यासपीठावरील सर्व मंडळी, माझी आई आणि ज्यांचं ऐकण्यासाठी आपण इथं सगळेजण जमला ते सर्व रसिक बंधू आणि भगिनी, सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं की प्रास्ताविकपर भाषण प्रवीण चिखलीकर करतील, पण तो कार्यक्रम कोणी आयोजित केला त्यांनी प्रास्ताविकपर भाषण करायला पाहिजे. परंतु माधव पावडे यांना चिखलीकरांचा मानसपुत्र म्हणतात, त्याच्यापर्यंत मानसपुत्रानं केलं का पुत्रानं केलं का असं एक सांगड या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी घातलेली आहे. आणि निश्चितच चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला. तसा नांदेडला खूप मोठा वारसा आपला या ठिकाणी लागलेला आहे. मी कैलासवासी भारतभूषण गायकवाड यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. ते माझे चुलत चुलते पडत होते, त्याच्यामुळं कविता चारोया यांच्याशी आणि माझ्या कुटुंबाशी फार जवळचं नातं. केव्हा केव्हा मी सुद्धा असे चारोळ्या तयार करत होतो सावंत सर, परंतु आपल्याला माहित आहे की राजकारणाच्या आरोळ्यामध्ये आल्यामुळे सगळ्या चारोळ्या राहून गेल्या. तयार केलेल्या सगळ्या विसरून गेल्या, परंतु ऐकलेल्या खूप अशा स्पर्धामध्ये राहत असतात. परंतु एक वेगवेगळ्या क्षेत्रातली आवड असणारा हा आपला नांदेड जिल्हा आणि याला लाभलेले सर्व साहित्यिक कवी, माझा एक मानस आपल्या सगळ्यांच्या समोर आहे सर की मी या 2-4 महिन्यापासून मी ग्रामीण कवी संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये होतो. आमच्या बरबडेकर साहेबांनी कार्यक्रम ठेवला, आमचे बाबासाहेब पाटील अहमदपूरचे आमचे सहकार मंत्री ते उपस्थित होते. एक ग्रामीण भागाची साहित्य आणि कविता याचं एक सांगड घालून एक नांदेड जिल्ह्यासाठी सर आपण एक चांगली पर्वणी द्यावी आणि त्याकरिता आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणून लागेल त्या ठिकाणी म्हणून इथं कुठल्याही पक्षाचा विषय म्हणून नाही, परंतु त्या ठिकाणी एक रसिक म्हणून जे जे आपल्याला या ठिकाणी अधिकचं चांगलं करता येईल ते करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती करतो. चिखलीकर साहेबांचा प्रवास आता ते थोड्या वेळानंतर आल्यानंतर सांगतील, त्याच्यामुळे रिपिटेशन भाषण नको. परंतु गेल्या असा एकही पक्ष आता शिल्लक राहिला नाही राज्य स्तरावरचा आणि देश स्तरावरचा की ज्या पक्षामधून ते निवडणूक लढवली नाही तर जिंकले नाही. परंतु माधवराव पण काही दिवस सोबत होते, नंतर काही दिवस कुठेतरी रमले थांबले, परंतु रमल्याने आणि थांबल्याने कुठं नातं थांबलं नाही. ते नातं असं अदृष्ट राहिलं, अदृढ राहिलं आणि त्याचंच एक फलित म्हणून किंवा त्याचं एक प्रतीक म्हणून हा कार्यक्रम माधवरावांनी या ठिकाणी आयोजित केला. निश्चितच या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्घाटक आल्यानंतर भाषण होणार आहे, त्याच्यामुळं मी त्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं गोजेगावकर साहेब उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो.
आणि आपल्या सगळ्या रसिकांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांची हौस या ठिकाणी पुरवून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आमचाही सहभाग असेल एवढी या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आमच्या सर्व पावडे चिखलीकर मध्ये आम्ही सर्व कुटुंबातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, आपलं स्वागत करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.